ओम नमो भगवते वासुदेवाय। अनेकत्व नेले एकले सांडिले निरंजनी, एकत्व पाहता अवघे लटिके, जे पाहे तितुके रूप तुझे, असं पांडुरंगाला उपदेशून गोरोबा कुंभारांनी एका अभंगात म्हटलेलं आहे. आणि भगवंत ते सांगतात की यच्च यावत सर्व भूतमात्रांमध्ये, केवळ प्राणी मात्र नव्हे, यच्च यावत सर्व भूतमात्रांमध्ये मी ठासून भरलेलो आहे. तेव्हा माणसं सहज खेळामध्ये एखादा दगड भिरकावून देतात, सहज कुठेतरी एखाद्या झाडावर कोऱ्हाडीचा घाव घालतात. तो सुद्धा भगवंताचा अपमान आहे, द्वेष आहे. फक्त होतं काय की आपल्यापेक्षा जो निकृष्ट आहे, खालच्या पायरीवरचा आहे, त्याची आपण अवहेलना करतो. आणि आपल्यापेक्षा जो वरच्या पायरीवर आहे त्याच्याकडे आशेने आपण त्याला आदरभाव दाखवतो. म्हणून ती शिडी सांगताना म्हणाले की जे अचेतन आहेत, अचेतन आहेत याचा अर्थ त्याच्यात ब्रह्म नाही याच्यातला भाग नाही. परब्रह्म हे अप्रकट अवस्थेत तिथे आहे. परब्रह्म आहेत पण ते अप्रकट अवस्थेत आहे. त्यामुळे पाषाणादी अचेतनांपेक्षा ज्यांच्या ठिकाणी अल्पमात्रात का होईना चैतन्य प्रकट झालाय, असे जे वृक्ष लता तरु वगैरे आहेत, हे श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा सुद्धा जे काहीतरी श्वासोच्छ्वास करू शकतात असे प्राणी श्रेष्ठ आहेत. श्वासोच्छ्वास करणाऱ्या प्राण्यांपेक्षा सुद्धा ज्यांच्या ठिकाणी काही संवेदना आहे, मन आहे, ते प्राणी उत्तम आहेत. आणि अशा मन असलेल्या प्राण्यांपेक्षा सुद्धा ज्यांच्या ठिकाणी इंद्रियांच्या वृत्ती प्रकट झालेल्या आहेत, काहीतरी ज्यांना हालचाल करता येते, काहीतरी आत प्रयोजन आहे, असे जे प्राणी आहेत ते श्रेष्ठ आहेत म्हणाले. सेंद्रिय प्राण्यांमध्ये सुद्धा केवळ स्पर्शाचा अनुभव करू शकणारे जे प्राणी आहेत की ज्यांना स्पर्शाव्यतिरिक्त अन्य कुठलीही संवेदना कळत नाही, होत नाही, ते प्राणी श्रेष्ठ आहेत. केवळ स्पर्शाचा अनुभव करणाऱ्या प्राण्यांपेक्षा ज्यांना रसाचं ग्रहण करता येतं असे मासे वगैरे जे काही जलचर आहेत ते उत्कृष्ट आहेत. रसवेत्ता जलचर प्राण्यांपेक्षा सुद्धा ज्यांना गंधाचा अनुभव घेता येतो, वास कळतो, ते भ्रमरादी कीटक किंवा कुत्रा वगैरे प्राणी हे श्रेष्ठ आहेत. आणि गंध ग्रहण करणाऱ्यांपेक्षा सुद्धा ज्यांना शब्दाचं ग्रहण करता येतं, ज्यांना नादाचं ग्रहण करता येतं, ते सर्पादी प्राणी श्रेष्ठ आहेत. पुढे म्हणाले रूपभेद विदस्तत्र ततश्चो भजतो तदा तेषां बहुपदा श्रेष्ठा चतुष्पाद ततो द्विपाद. ह्या सगळ्यांपेक्षा सुद्धा रूपाचा अनुभव करणारे, ज्यांना डोळ्यांनी दिसतंय, हे कावळ्यांसारखे बाकीचे जे आहेत प्राणी ते उत्तम आहेत. आणि ह्यांच्यापेक्षा सुद्धा ज्यांना वर खाली दोन्ही बाजूला दात असतात असे जीव श्रेष्ठ आहेत. दात असलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा सुद्धा त्यांना जर पाय नसतील तर ज्यांना पाय आहेत आणि दात वगैरे सुद्धा आहेत ते प्राणी श्रेष्ठ आहेत. आणि ज्यांच्या शरीरामध्ये अनेक पाय आहेत त्यांच्यापेक्षा जे चतुष्पाद प्राणी आहेत, आणि चतुष्पादांमध्ये जे द्विपाद प्राणी आहेत म्हणजेच मनुष्य, हा सर्वात श्रेष्ठ आहे. अन्य गोष्टींपेक्षा, सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या अन्य गोष्टींपेक्षा मनुष्य जरी श्रेष्ठ असला, द्विपाद असलेला मनुष्य जरी श्रेष्ठ असला, तरी त्या माणसांमध्ये सुद्धा काही तरतम भाव आहे. ते म्हणाले की
माणसांमध्ये जे वर्णबाह्य आहेत त्यांच्यापेक्षा 4 वर्ण श्रेष्ठ आहेत. त्या 4 वर्णांमध्ये सुद्धा ब्राह्मण वर्ण हा श्रेष्ठ आहे. कारण वर्णानाम ब्राह्मणो गुरु. नुसतं ब्राह्मणाच्या जातीत जन्माला येऊन भागत नाही. ब्राह्मण वर्णात जरी जन्म आला तरी सुद्धा जर त्यानं वेदाध्ययन केलं नाही तो नुसताच जातीचा ब्राह्मण ठरतो. मग ज्यांनी वेदाध्ययन केलंय असा ब्राह्मण सामान्य ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहे. मग म्हणाले अहो नुसतं वेदाध्ययन करून सुद्धा भागत नाही. नुसते वेदज्ञ ब्राह्मण जे आहेत ना त्यांच्यापेक्षा सुद्धा वेदांत तात्पर्य ज्यांना कळलंय, वेदांचा अर्थ ज्यांना कळलाय ते श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. नुसती वेदांची घोकणपट्टी करून भागत नाही. ते सुद्धा कठीण काम आहे, ते करायलाच पाहिजे. आणि ब्राह्मणांचं कर्तव्य आहे की कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता जो ब्राह्मण वर्णात आला त्याने निष्कारणच वेदांचं अध्ययन करायला पाहिजे. पण असं वेदांचं अध्ययन जरी केलं तरी त्या वेदांचा अर्थ कळणारा जो ब्राह्मण आहे, वेदज्ञ आहे, वेदांचा आशय ज्याला कळतो तो आणखीन श्रेष्ठ आहे. वेदांचं तात्पर्य ज्याला कळलं तो श्रेष्ठ आहे. मग म्हणाले नुसतं वेदांत तात्पर्य सुद्धा कळून उपयोग नाही. तात्पर्य कळलं पण चित्तामध्ये जर संशय कायमच राहिले तर त्यालाही किंमत शून्य आहे. तेव्हा ज्यानं वेद पठन केलंय, वेदाध्ययन केलंय, ज्यांना वेदांचा अर्थ कळलाय, ज्यांना वेदांचं तात्पर्य कळलंय आणि असं तात्पर्य कळून जो इतरांच्या ठिकाणचा संशय पूर्णतः निरस्त करतो असा ब्राह्मण सुद्धा सर्वात श्रेष्ठ आहे. नुसतं तात्पर्य कळून चालत नाही, त्यापेक्षा आपल्या वर्णाश्रमाला उचित असं धर्माचं पालन करणारा जो ब्राह्मण आहे तो श्रेष्ठ आहे. पण वर्णाश्रम धर्माप्रमाणे जरी वागलं, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे आश्रम आहेत, त्या आश्रमांप्रमाणे जरी आचरण केलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जर आसक्तीचा त्याग करणं जमलं नाही तर वर्णाश्रमाचं पालन करणारा ब्राह्मण सुद्धा तिथे निकृष्ट ठरतो, कमी दर्जाचा ठरतो, खालच्या पायरीवरचा ठरतो. कपिल महानी म्हणतायत की वर्णाश्रमोचित धर्माचं पालन करून सुद्धा आपल्या ठिकाणची सगळी आसक्ती नाहीशी करणं, आसक्तीचा त्याग करणं आणि आपल्या धर्माचं निष्काम भावानं आचरण करणं असं ज्याला जमलं तो सर्वश्रेष्ठ आहे. आणखीनही काही गोष्टी त्यांनी आपल्या मातेला सांगितल्या, त्या काय होत्या पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.